हॅलो वॉरियर्स, आपण शिकत आहोत इंग्लिश वोकॅबलरी आणि त्याच्यामध्ये हे इडियम अँड फ्रेजेस जो विषय जो टॉपिक मुलांना लक्षात ठेवायला फार अवघड जातो. तर याच्यापूर्वी बरेचसे पार्ट्स जे आहेत इडियम फ्रेजेसचे ते मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर पाहून घ्या, कारण इडियम फ्रेजेस असेल किंवा वोकॅबलरी असेल तर थोडासा शिकायला किचकट वाटणारा, बोरिंग वाटणारा असा पार्ट आहे, पण तो अतिशय इझी मेथडनी आणि ट्रिक्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या पिक्चर्सचा आणि स्टोरीजचा वापर करून मी शिकवलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही त्या पद्धतीने इडियम फ्रेजेस कराल तर एक्झामपर्यंत ते तुमच्या लक्षातही राहील आणि एक्झाममध्ये त्यावरती क्वेश्चन्स आले तर त्याचा आन्सर देणं तुम्हाला इझी जाईल. सो बोरिंगला इंटरेस्टिंग आणि डिफिकल्टला इझी बनवूयात. चला वॉरियर्स, इंग्लिश वोकॅबलरी शिकूयात. Hello warriors, this is Supriya and you are watching Warrior Supriya YouTube channel where future warriors will be made. आजच्या लेक्चरमध्ये आपण आणखी काही इडियम फ्रेजेस पाहणार आहोत. कालचं लेक्चर झालं नव्हतं, त्याच्या पाठीमागे एक रिझन होतं, म्हणजे एक अर्जंट काम आल्यामुळे मला बाहेर जावं लागलं आणि म्हणून मग जे लेक्चर आहे ते मी रेकॉर्ड करू शकले नाही. बट आजचं लेक्चर तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. मग जर आपण वोकॅबलरीमधला पुढची इडियम जर पाहिली, याच्यापूर्वी आपण 170 इतक्या इडियम्स ज्या आहेत त्या कंप्लीट केलेल्या आहेत. ते लेक्चर्स जर पाहिले नसेल तर पाहून घ्या, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आजच्या लेक्चरमधली पहिली जी इडियम आहे ती आहे चाइल्ड्स प्ले. चाइल्ड्स प्ले. आता चाइल्ड म्हणजे असतं लहान मूल, चाइल्ड म्हणजे असतं लहान मूल, चिल्ड्रन म्हणजे लहान मुलं, आणि त्यांचा खेळ म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो पोरखेळ. किंवा एखाद्या गोष्टीसाठी असं बऱ्याचदा तुम्ही ऐकाल, हा म्हणजे पोरखेळ आहे, ही माझ्या डाव्या हाताची गोष्ट आहे. म्हणजेच काय, एखादी गोष्ट तुम्हाला फार इझी वाटते, समथिंग एक्स्ट्रीमली इझी, एखादी इझी गोष्ट वाटते करायला, खूप साधी सोपी सरळ गोष्ट आहे, अशा गोष्टीसाठी जी इडियम यूज केली जाईल ती आहे चाइल्ड्स प्ले. अगदी शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. चाइल्ड्स प्ले, पोरांचा खेळ म्हणजे पोरखेळ. त्याच्यानंतर पुढची जर इडियम आपण पाहिली तर ती आहे क्लोज फिस्टेड मॅन. क्लोज फिस्टेड मॅन. आता पहा, फिस्ट म्हणजे असते आपल्या हाताची मूठ. काही लोक असतात पहा की ज्यांच्या हातातून पैसाच सुटत नाही असं म्हटलं जातं, म्हणजे ते खूप कंजूस असतात. पैसे खर्च करणं ही त्यांच्या बसकी बात नसते, म्हणजे त्यांना पैसे खर्च करायला नाही आवडत. अगदी सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी जपून जपून वापरतात, किंवा जिथे आवश्यकता नाही तिथेही काटकसर करतात. त्यांना आपण म्हणतो कंजूस. सो क्लोज फिस्टेड मॅन म्हणजे अ मीजर. ठीक आहे, तर हा शब्द पण लक्षात ठेवा, कारण हा पण खूप वेळा यापूर्वी एक्झाममध्ये विचारलेला आहे. मीजर, ठीक आहे, किंवा मिजरली असं म्हटलं जातं, मिजरेबल मॅन असं म्हटलं जातं. सो अ मीजर म्हणजे कंजूस माणूस. मग आता इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसतंय की इथे या व्यक्तीच्या हातामध्ये पैसे आहेत आणि ती व्यक्ती सोडायला तयार नाही. सो मुठीमध्ये पैसे बांधून ठेवलेत, म्हणजेच काय, क्लोज फिस्टेड मॅन म्हणजेच कंजूस माणूस आहे. ठीक आहे. द नेक्स्ट इडियम आहे क्लोज शेव. क्लोज शेव. आता तुम्हाला माहिती की शेव करतात, दाढी करतात. मग दाढी करताना एखाद्याला म्हणजे दाढी जेव्हा करायची असते त्यावेळेला आपल्या मानवाच्या शरीराचा नाजूक अवयव जो आपला गळा असतो, इथे जर कट लागला तर माणूस मरू पण शकतो. आपल्याला माहिती की गळा जो आहे अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. तिथून म्हणजे तिथे जर ब्लेड लागला किंवा तिथे जर कट झाला किंवा कोणाचा गळा दाबला गेला तर माणूस मरतो. मग एखादी व्यक्ती ज्यावेळेला शेव करत असते, ज्यावेळेला दाढी करत असते, आणि त्यावेळेला जर त्या व्यक्तीला जर इथून ती दाढी करत असेल ती व्यक्ती, म्हणजेच ती अगदी थोडक्यात बचावत असते, कारण ती गळ्यावरून रेझर ब्लेड फिरवत असते. सो अ नॅरो एस्केप म्हणजे अगदी थोडक्यात बचावणे, थोडक्यात बचावलेला. सो क्लोज शेव म्हणजेच काय, अ नॅरो एस्केप. एस्केप म्हणजे सुटका होणे किंवा सुटका करणे. टू एस्केप म्हणजे सुटका करणे. सो अगदी थोडक्यात बचावलेला जो असेल त्याच्यासाठी वापरलं जाईल काय, क्लोज शेव. अशीच आणखी एक याची सिमिलर जी इडियम आहे ती पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे. देन आहे क्राय इन द वाइल्डरनेस. तर वाइल्डरनेस म्हणजे काय, जंगलामध्ये कोणीतरी रडत आहे. मग आता इमॅजिन करा की तुम्ही प्रवासाला गेलेले आहात कुठेतरी, तिथून तुम्हाला जंगलातून वाट लागली आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला एखाद्या लहान बाळाचा किंवा कोणाचा तरी असा रडलेला आवाज आला. तर तुम्ही जर अशा काही आख्यायिका गोष्टी ऐकलेल्या असतील, दंतकथा ऐकलेल्या असतील की अरे तिथे गेल्यानंतर ना असा लहान मुलाचा रडलेला आवाज येतो, आणि जर तुम्ही मग त्या आवाजाच्या दिशेने गेला तर मग तिथे भूत येतं, ते तुम्हाला पकडतं, खाऊन टाकतं, मारून टाकतं, वगैरे वगैरे वगैरे. मग आपल्याला काय होतं, आपण काय करतो अशा वेळेला, जरी आवाज तसा ऐकायला आला तरी आपण ऐकून न आल्यासारखं करतो, म्हणजे ऐकून न आल्यासारखं वागतो. सो क्राय इन द वाइल्डरनेस म्हणजे काय असतं, अ वॉर्निंग ऑर ॲडवाइस विच गोज अनहिडेड. म्हणजे एखादी गोष्ट, एखादा सल्ला असेल किंवा एखादा धमकी, वॉर्निंग असेल, धमकी नाही म्हणता येणार, वॉर्निंग आहे किंवा एखादा सल्ला आहे, तर ते ऐकूनही न ऐकल्यासारखं करणं किंवा त्याच्यावरती अंमल न करणं. एखादी गोष्ट ऐकू येते, समजते, पण तरी सुद्धा न ऐकल्यासारखं करणं, दॅट इज क्राय इन द वाइल्डरनेस.
द नेक्स्ट आहे डार्क हॉर्स. खूप छान इडियम आहे डार्क हॉर्स. म्हणजे पहा, समजा एखादी रेस आहे, त्या रेसमध्ये सगळे व्हाईट कलरचे घोडे जे आहेत ते पळत आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे व्हाईट कलरचा घोडा जो आहे तो फास्ट पळतोय, याच्यातला व्हाईट कलरचाच जिंकेल. पण ऑल ऑफ अ सडन तिथे एक ब्लॅक कलरचा डार्क हॉर्स येतो आणि तो जिंकून जातो स्पर्धा. म्हणजे काय होतं, तो अनएक्सपेक्टेड विनर असतो, ज्याच्याबद्दल कोणीही अपेक्षा केलेली नसते. अनपेक्षित असा विजेता जो असतो त्याला डार्क हॉर्स म्हटलं जातं. सो तुम्हाला तो डार्क हॉर्स बनायचा आहे, कारण ज्यावेळेला तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात उतरता तेव्हा ऑलमोस्ट 99% लोक जे असतात त्यांना असं वाटत असते की तुम्ही काहीच नाही करू शकणार, तुम्ही काही अचीव नाही करू शकत. बट जर तुम्ही जिंकून दाखवलं देन यू विल बिकम डार्क हॉर्स. म्हणजेच तुम्ही अनएक्सपेक्टेड विनर असाल, अनपेक्षित विजेते असाल तुम्ही. नेक्स्ट इडियम आहे डेड लेटर. डेड लेटर. आता इथे मी एक फ्युनरलचं पिक्चर घेतलेलं आहे. म्हणजे काय, इथे जर पाहिलं तर हे लेटर तुम्ही वापरता का, हे कधी तुम्ही वापरलेलं नसेल. ठीक आहे, म्हणजे काय, हे लेटर जे आहे ते डेड झाले, डेड. सो याची अंतिम दर्शन जे आहे ते त्याच्यासाठी हे ठेवलेलं आहे. सो म्हणजे काय, समथिंग नो लॉंगर इन यूज, जे सध्या वापरात नाही आहे, वापराच्या बाहेर गेलेली गोष्ट जी असते, जे अस्तित्वात नाही आहे, थोडक्यात अस्तित्वात नसलेली जी गोष्ट असते त्याला म्हटलं जातं डेड लेटर. ठीक आहे, मेलेलं लेटर असं लक्षात ठेवा. सो मी इथे जाणून बुजून हे पिक्चर दिलेलं आहे की तुमच्या लक्षात राहील. द नेक्स्ट आहे डॉग इन द मँगर. आता डॉग इन द मँगर म्हणजे काय असतं, मँगर म्हणजे असते गुरांची जी दावण असते ना, जिथे गुरं वैरण खातात. आता मला सांगा, कुत्रा कधी वैरण खातो का, चारा खातो का? नाही. पण या चाऱ्याच्या इथे हा कुत्रा येऊन बसलाय आणि हा आता गायींना इकडे येऊ देत नाही. म्हणजेच काय, याला तर या चाऱ्याची गरज नाहीये, पण तरी सुद्धा तो दुसऱ्याला खाऊ देत नाहीये. म्हणजे हा कुत्रा कसा असेल, स्वार्थी असेल, विघ्न संतोषी असेल. सो असा जो माणूस असतो जो की सेल्फिश मॅन आहे, की बऱ्याचदा एखाद्या गोष्टीची आपल्याला स्वतःला गरज नसते पण ती दुसऱ्याला मिळू द्यायची नाही, अशी काही लोकांची प्रवृत्ती असते. तर त्यांना म्हटलं जाईल डॉग इन द मँगर. ठीक आहे, म्हणजे जसे की बरेच लोक असे आहेत की ज्यांना पोस्टची गरज नसते, 3-3, 4-4 पोस्टसाठी सिलेक्शन झालेलं असतं, पण तरी सुद्धा ते ऑप्टिंग आउट करत नाहीत. सो दे आर डॉग इन द मँगर. देन फ्लाय इन ऑइंटमेंट. फ्लाय इन ऑइंटमेंट, ही फ्लाय म्हणजे काय असते, माशी असते. आपण मराठीत म्हणतो ना की तुपात माशी पडली किंवा माशी कुठे शिंकली हे कळलं नाही. सो फ्लाय इन द ऑइंटमेंट म्हणजे काय असतं, ऑइंटमेंट म्हणजे असतं मलम. ऑइंटमेंट म्हणजे मलम, मलमामध्ये माशी म्हणजे काय, तुपात माशी पडली आपण मराठीत म्हणतो. म्हणजेच काय, दॅट विच स्पॉइल्स द इंटरेस्ट ऑफ एनिथिंग. म्हणजे एखाद्याच्या आनंदावरती विरजण घालणं. म्हणजे तुम्हाला छानशी डिश सर्व केली, तुम्ही खायला खूप इंटरेस्टेड आहात, ते पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय आणि सडनली त्याच्यावरती तुम्हाला माशी दिसली. काय झालं, तुमच्या सगळ्या आनंदावरती विरजण झालं, म्हणजे सगळा तुमचा निरुत्साह झाला. त्याच्यासाठी वापरलं जातं फ्लाय इन द ऑइंटमेंट. नेक्स्ट इडियम आहे गुड टर्न. गुड टर्न, एखादं चांगलं वळण घेणं. म्हणजेच काय, गुड टर्न. टर्न म्हणजे वळण. आता हे मी मराठीत का सांगितलं, कारण आपल्याकडे मराठीत म्हटलं जातं पहा की एखाद्याची मुलं फार संस्कारी असतील, चांगली वागणारी असतील, तर म्हटलं जातं की त्याला खूप चांगलं वळण लावलेलं आहे. बरोबर. तर हे चांगलं वळण काय असतं, चांगलं वळण म्हणजे अन ॲक्ट ऑफ काइंडनेस, दयाळू वृत्ती किंवा दयाळूपणाचं कृत्य, एखाद्याच्यावरती दया दाखवणं, दयाळूपणाचं कृत्य करणं, त्याच्यासाठी वापरलं जाईल गुड टर्न. नेक्स्ट आहे हेअर ब्रेड एस्केप. हेअर ब्रेड एस्केप म्हणजे काय असेल, म्हणजे आपण म्हणतो ना की अगदी थोडक्यात बचावला. किती अंतर होतं, फक्त एका केसाचं अंतर होतं. तर एक केस म्हणजे किती अंतर असतं, फार थोडंसं. सो केसाची एखाद्या रुंदी किती असणार आहे, अगदी थोडीशी असणार आहे, म्हणजेच तो थोडक्यात बचावला. अ व्हेरी नॅरो एस्केप. इथे पहा, इथे ही मगर आणि हा पक्षी, तर त्याच्या जबड्यातून अगदी थोडक्यात बचावतोय. सो हेअर ब्रेड एस्केप आणि क्लोज शेव, हे दोन जे आहेत ते कसे आहेत, सिमिलर आहेत, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे, क्लोज शेव आणि हेअर ब्रेड एस्केप या दोन्ही ज्या इडियम आहेत त्या कशा आहेत, सिनोनिम्स आहेत. सो सिनोनिम मध्ये या विचारल्या जाऊ शकतात. नेक्स्ट आहे जॉन्डिस्ड आय. जॉन्डिस्ड आय, आपण जॉन्डिस झाले. जॉन्डिस म्हणजे काय असतं, कावीळ. मग कावीळ झालेल्या माणसाला सगळं पिवळं दिसतं, असं मराठीत म्हण पण आहे. कावीळ झालेलं सगळं पिवळंच दिसतं. म्हणजे काय, तुमची जशी काय म्हणतो विचारसरणी असेल, जसं तुम्ही पाहाल, ज्या रंगाच्या चष्म्यातून तुम्ही जगाकडे पाहाल त्याच रंगाने तुम्हाला, त्याच रंगाचं जग तुम्हाला दिसणार आहे. सो अ प्रिज्युडाइज्ड माइंड. प्रिज्युडाइज्ड माइंड म्हणजे काय, तर पूर्वग्रह दूषित एखादी गोष्ट असणं, किंवा एखाद्या गोष्टीच्या बाबतीत पहा की आपले ऑलरेडी अझम्पशन्स असतात, आपण काही पूर्वग्रह मनात पाळलेले असतात, एखादी विचारसरणी किंवा एखाद्याबद्दलची एक थॉट प्रोसेस आपली ऑलरेडी ठरलेली असते. सो
तो जो पूर्वग्रह दूषित असतो, तर तशा मनाचं कोणी असेल तर त्याला म्हणायचं जॉन्डिस्ड आय, म्हणजे ज्याला कावीळ झाली त्याला सगळं जगच पिवळं दिसतं या अर्थाने. द नेक्स्ट आहे लायन्स शेअर. अगदी याच्यातच आहे, याच्या अर्थातच आहे सिंहाचा वाटा. सिंहाचा वाटा. सिंहाचा वाटा म्हणजे काय असतो? लार्जेस्ट शेअर. आणि मराठीमध्ये आपण म्हणतो खारीचा वाटा. खारीचा वाटा म्हणजे अगदी छोटासा का असेना पण त्याच्यामध्ये माझा सहभाग आहे. सो सिंहाचा वाटा, लायन्स शेअर म्हणजे द लार्जेस्ट शेअर. देन आहे मॅन ऑफ पार्ट्स. मॅन ऑफ पार्ट्स म्हणजे आता एखादा माणूस आहे पहा, त्याला एवढी सगळी कामं करायला जमतात, म्हणजे तो काय आहे? गिफ्टेड आहे, म्हणजे त्याला उपजतच एखादी कला मिळालेली आहे. अ मॅन ऑफ ॲबिलिटी, अ गिफ्टेड मॅन. एखाद्या माणसाला जर उपजतच जन्मताच एखादी कला मिळालेली असेल, जन्मताच एखादं कौशल्य मिळालेलं असेल, तर त्याच्यासाठी वापरलं जाईल मॅन ऑफ पार्ट्स. द नेक्स्ट आहे मॅन ऑफ स्ट्रॉ. ही आय थिंक मी वॉरियर ऑफिसरवरती एक लेक्चर घेतलं होतं, त्याच्यामध्ये ही मी दिलेली आहे. मॅन ऑफ स्ट्रॉ म्हणजे काय असतं? आता पहा, या शेतामध्ये हे एक बुजगावणं उभं आहे, मॅन ऑफ स्ट्रॉ आहे हे. मग हे जे बुजगावणं आहे हे ॲक्च्युली जर शेतामध्ये पीक असेल तर हे कामी येते, कारण ज्यावेळेला शेतात पीक असतं, जसं सध्या आता ज्वारी काढणीला आलेली आहे, मग ज्यावेळेला ज्वारी असते शेतामध्ये, ती ज्यावेळेला अजून तितके दाणे तिचे भरलेले नसतात, म्हणजे ज्वारी अजून काय म्हणतो आपण त्याला, तिचं काय म्हणतात, अगदी सुरुवातीच्या फेजमध्ये असते, त्यावेळेला जे पाखरं असतात ती त्याच्यावरती येऊन बसतात आणि सगळी ज्वारी फस्त करतात. मग त्याच्यासाठी बुजगावणं शेतामध्ये अडकवलं जातं की त्या पाखरांना वाटतं की इथे कोणीतरी माणूस आहे. सो त्यावेळेला त्याचा उपयोग असतो. पण इथे पहा, हे तर शेत नांगरलेलं दिसतं आणि याच्यामध्ये हे उभं केले, मग याचं काही काम आहे का इथे? याचा काही उपयोग आहे का? नाही. सो वर्थलेस पर्सन, एखादी व्यक्ती अशी की जी निरुपयोगी आहे, निरुपयोगी माणूस जो असतो त्याला म्हटलं जातं मॅन ऑफ स्ट्रॉ. ठीक आहे. सो सध्या तुम्हाला बरेच जण म्हणत असतील तुम्ही मॅन ऑफ स्ट्रॉ आहे, बट तुम्हाला डार्क हॉर्स बनायचं आहे. म्हणजे काय? सध्या तुमच्याबद्दल सगळ्यांना हा एक काय म्हणतो दृष्टिकोन असेल की हा काही कामाचा नाही आहे, बट तुम्ही काहीतरी असं करून दाखवाल की तुम्ही अनएक्सपेक्टेड विनर बनाल, म्हणजेच डार्क हॉर्स बनाल. सो या होत्या आजच्या काही इडिओम अँड फ्रेजेस. तुम्हाला समजले असतील, लक्षात राहिले असतील अशी आशा आहे. याच्यातल्या कुठल्याही 5 इडिओम फ्रेजेस सिलेक्ट करायच्या आणि त्याच्या मिनिंगसहित कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायच्या. का? कारण त्या तुमच्या लक्षात राहतील. म्हणजे ज्या तुम्हाला डिफिकल्ट वाटल्या, ज्या लक्षात ठेवणं कठीण वाटलं किंवा ज्या नवीन वाटल्या, त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहाल, म्हणजे त्यांची तुमची रिव्हिजन पण होईल आणि प्लस तुम्हाला त्या लक्षात ठेवायला पण इझी जाईल. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये एवढ्याच इडिओम फ्रेजेस मी घेतलेले आहेत. पुढच्या वीकमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत आणि अशाच काही इडिओम फ्रेजेस शिकणार आहोत, कारण आपण 500चं टार्गेट ठेवलेलं आहे आणि ते आपल्याला लवकरात लवकर कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल आणि माझा हा छोटासा प्रयत्न तुमची व्होकॅब्युलरी डेव्हलप करण्यासाठी किंवा तुम्हाला इडिओम फ्रेजेस इझी जाव्यात म्हणून मी घेतलेली थोडीशी मेहनत जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल किंवा यापूर्वीपासून चॅनल पाहताय पण अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.